तारीख दिनांक 20/6/2025 रोजी वन विभागाअंतर्गत आमगाव वन परिक्षेत्रातील मौजा कवडी गावात वन्यप्राणी वाघ दिसून आल्याची माहिती प्राप्त होताच वन विभागाचे संपूर्ण चमू घटनास्थळी दाखल होऊन संपूर्ण परिसरात निरीक्षण करून वाघाचा शोध घेतला असता दुपारी 12:30 वाजताच्या दरम्यान सदर वाघ आमगाव वन परिक्षेत्रातील सहवन क्षेत्र अंजोरा नियत क्षेत्र अंजोरा मधील मौजा रामपूर गावाजवळील देवरी आमगाव राष्ट्रीय महामार्गालगत रोडाच्या कडेला नालीमध्ये बसून आल्याचे दिसून आले। सदर वाघ मागील 7 ते 8 दिवसापासून मानवी वस्ती तसेच शेती क्षेत्र लगत फिरत असल्याने भविष्यातील संभाव्य धोका लक्षात घेता माननीय मुख्य वन्यजीव रक्षक महाराष्ट्र राज्य यांच्या पूर्व परवानगीने राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक तत्वानुसार गोंदिया वन विभागाचे जलद बचाव दल व क्षेत्रीय कर्मचारी यांच्याकडून सदर वाघास बेशुद्ध करून यशस्वीरित्या रेस्क्यू करण्यात आले। त्यानंतर घटनास्थळी उपस्थित पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून वाघाची तपासणी करण्यात आली। तपासणीमध्ये वाघ सुदृढ असल्याचे निष्पन्न झाल्याने वरिष्ठांच्या पूर्व परवानगीने त्याला नैसर्गिक अधिवासात निसर्गमुक्त करण्यात आले। सदरची मोहीम वन संरक्षक नागपूर वनवृत्त व उपवन संरक्षक गोंदिया वन विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वन संरक्षक रोहयो व वन्यजीव गोंदिया वनपरिक्षेत्र अधिकारी आमगाव वनपरिक्षेत्र अधिकारी उत्तर देवरी श्री सावंत बहेकार मानद वन्यजीव रक्षक तसेच अध्यक्ष सेवा संस्था गोंदिया डॉक्टर शैलेंद्र पटले पशुधन विकास अधिकारी डॉक्टर अजिंक्य उरकुडे श्री सचिन कोकोडे श्री कांतीलाल पटले पशुधन अधिकारी क्षेत्रीय वन कर्मचारी यांच्या उपस्थितीत यशस्वीरित्या पार पाडण्यात आले। जय विश्वनाथ राणे, मी रामपूरला राहतो। मराठा कॅटरिंगच्या नावानं फेमस आहे आपला काम। मी जस्ट स्लॅबवर थोडं काम करत होतो, कवडी करून वाघ आलेला आहे। 15-20 लोक त्यांना मागे मागे असं या एरियाकडून अंजोराकडून पकडून आणला आणि आमचे गावचे सर्व लोक वाघाच्या मागे मागे येऊन आता तो डुपामध्ये घुसलेला आहे वाघ आणि गाड्या आलेल्या आहेत फॉरेस्टच्या आणि पब्लिक खूप आहे। 2 ते 3 हजार लोक पूर्ण हायवे जाम आहे आणि तिकडचा सुद्धा हायवे जाम आहे। खूप मजा आली वाघ पाहण्यात, परंतु मनामध्ये भेवया येतात, धास्ती सुद्धा आहे। अजून आमचा गोंद्याला जात असताना रस्त्यावर खूप जास्तच पब्लिक दिसल्यामुळे मी थांबलो आणि तिथं मग सांगितलं पब्लिकने की इथं शेर निघालेला आहे। त्या शेरला बघायसाठी मग थांबलो। जस्ट अंजोऱ्याकडून असं फिरत येताना हा रामपूरकडे पल्लीकडे कर्नाटकला रस्ता आहे, त्या रस्त्यावर थांबलेला आहे तो वाघ। तर तिथे खूप पब्लिक होती, क्राऊडमुळे तो निघू नाही शकला, अजूनही तिथेच आहे। थोडा निघाला, अजून परत त्या जागेवर थांबून आहे तो। पब्लिक आता वाट पाहत आहे आणि रेस्क्यू टीम पण येत आहे, सगळे त्याच्याच वाट पाहत आहे। ओके। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड वापरा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।